खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट। आज पीक विमा जमा होणार आधार लिंक या खात्यामध्ये लगेच यादी जाहीर झाली आहे। नवी जिल्ह्याची यादी जाहीर, पीक विमा वाटपास सुरुवात। 2 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पीक विम्याचं वितरण रखडलेलं होतं, परंतु आता पीक विम्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर दिसत आहे। आपला क्लेम मंजूर झाला आहे का नाही, आपला क्लेम कसा बघायचा, तर PMFBY संकेतस्थळावरती जाऊन आपण टाकायचा आहे। तिथं आता क्लेम दाखवायला सुरुवात केली आहे। ज्या शेतकऱ्यांचा क्लेम अजूनही दाखवत नसेल त्यांनी लवकर तपासायचा आहे। PMFBY पोर्टल अंतर्गत प्रधानमंत्री फसल विमाचे कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 30 ते 35,000 रुपये आता सर्व जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। PMFBY ची अपडेट येत आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे। ज्या शेतकऱ्यांचं या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, यांना नुकसानपर अनुदान, अतिवृष्टी अनुदान जाहीर झालेलं होतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं नुकसानाची रक्कम वेगळी होती। काही ठिकाणी 17,000 ते काही ठिकाणी 30,000 35,000 रुपयापर्यंत। ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले त्या ठिकाणी जास्त पैसे होते, ज्या ठिकाणी कमी नुकसान होते त्या ठिकाणी कमी पैसे होते। आता हे PMFBY चा क्लेम दाखवायला सुरुवात झाली आहे। हा क्लेम कसा चेक करायचा, यादीमध्ये आपलं नाव कसं आलं आहे की नाही चेक करण्यासाठी PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना अपडेट PMFBY वरती तुम्ही गुगलला टाकायचं आहे। या ठिकाणी संकेतस्थळ येईल, त्याच्यावरती तुम्ही आधार बेस OTP टाकायचा आहे। आधार बेस OTP टाकल्यानंतर आपला क्लेम मंजूर झाला आहे का नाही, किती क्लेम मंजूर झाला आहे, आपल्या अकाउंटवरती काही प्रॉब्लेम आहे का, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी समजू शकतात। KYC अपडेट नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले होते, परंतु आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे आणि KYC ची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवलेली आहे। आपले KYC अजूनही झालं नसेल तर KYC आपण करून घेऊ शकता। PMFBY ही संकेतस्थळावरती प्रत्येक जिल्ह्यावाईज यादी आलेली आहे। याच्यामध्ये आपल्या तालुका निवडून आपल्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना पैसे आले आहे, किती रक्कम आहे आपल्या तालुक्यावाईज हे पण बघू शकता। कारण प्रत्येक तालुकावाईज मंडळानुसार पैसे हे वेगवेगळे आहे। प्रधानमंत्री फसल विमाचे काही ठिकाणी 17,000 आहे, काही ठिकाणी 30,000 आहे। संपूर्ण यादी जर आपल्याला बघायची असेल तर PMFBY या संकेतस्थळावरती ही यादी उपलब्ध आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु आता सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानानुसार पैसे वाटपायला सुरुवात केली आहे आणि हे पैसे आपल्या खात्यावरती DBT पोर्टल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्या शेतकऱ्यांचे आधार बेस लिंक अकाउंट आहे या आधार बेस लिंकवरती ही पैसे जमा होणार आहे। गेल्या काही महिन्यामध्ये आकडेवारी जर बघितली, बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम जे रिजेक्ट झाले आहे ते KYC आणि बँक अपडेट नसल्यामुळे क्लेम रिजेक्ट होत आहे। आपलं आधार कार्ड आणि बँक कार्ड लिंक आहे का नाही, त्याचबरोबर बँकेमध्ये जे आपलं अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे। ते ऍक्टिव्ह नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणार हा प्रश्न सरकारने आपल्याला सांगितलेला आहे की हेक्टरी जे काही पिकाचे नुकसान झाले आहे त्याच्यानुसार अमाऊंट ही ठरवली गेलेली आहे। काही ठिकाणी जास्त पैसे आहे, काही ठिकाणी पैसे आहेत कमी आहे। हिंगोली असेल, लातूर असेल, परभणी असेल, नांदेड असेल या ठिकाणी जास्त पैसे आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये कमी पैसे आपल्याला वाटपाला दिसणार आहे। कमीत कमी 17,500 हेक्टरी रुपये तर काही ठिकाणी 35,000 रुपयेपर्यंत पैसे वाटपास परवानगी झाली आहे। महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत इथे जास्त नुकसान झाले आहे तिथं जास्त रक्कम सरकारने दिलेली आहे। ज्या ठिकाणी कमी नुकसान झालं आहे त्या ठिकाणी कमी रक्कम सरकारने आपल्याला दिसताना दिसत आहे। लातूर परभणीमध्ये 25,000 पर्यंत नुकसान भरपाई दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, विदर्भ असेल या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले। यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। 17,000 ते 35,000 पर्यंत काही ठिकाणी पैसे येणार आहे। आता हे पैशाचा हिशोब जे आहे ते स्थानिक प्रशासन असेल, त्याचप्रमाणे महसूल प्रशासन असेल, NDRFचे निकष असतील, केंद्रीय पथकाचे निकष असतील, यांच्या माध्यमातून हे पैसे आता वितरणाचा जो काही रक्कम आहे ती ठरवली गेली आहे। परंतु आता हे जे पैसे आहे ते लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे, कारण का यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं। जवळजवळ 30 लाख हेक्टरचं नुकसान सप्टेंबर, ऑगस्ट, जुलैमध्ये झालेलं होतं। आता यानंतर हे पैसे कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता, परंतु आता PMFBY अंतर्गत हे पैसे लवकरात लवकर खात्यावरती जमा होणार आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।